नमस्कार. आज मी तुम्हाला दत्तगुरूंच्या 16 अवतारांची पूजा कशी करायची ते सांगणार आहे. दत्तगुरूंच्या उपासनेने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर पितृदोष नाहीसे होतात, ग्रहदोष दूर होतात. एकंदरीतच सगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतात. तुम्हालाही यापैकी एखादी समस्या असेल तर तुम्ही सुद्धा दत्तगुरूंची उपासना करा. पण कशी करायची? दत्तगुरूच्याच उपासनेतला एक भाग आहे दत्तगुरूंच्या 16 अवतारांचं पूजन करणं. दत्तगुरूंच्या 16 अवतारांचं पूजन करणं हे अतिशय शीघ्र फलदायी ठरतं. आपली मनोकामना पूर्ण करणारं ठरतं. पण मग या 16 अवतारांचं पूजन कसं करावं? दत्तगुरूंचे 16 अवतार कोणते? चला जाणून घेऊया. श्री दत्तांच्या 16 अवतारांच्या पूजनाची संपूर्ण माहिती अनेक साधकांना नसते. दत्तगुरूंचे हे 16 अवतार अतिशय प्रभावी आहे. या अवतारांचे मनोभावे पूजन शीघ्र फलदायी ठरते. दत्तात्रयांचे हे 16 अवतार निरनिराळ्या महिन्यात आणि वेगवेगळ्या तिथींना विशेष प्रयोजनाने प्रकटलेले आहेत. आणि म्हणूनच या अवतारांच्या प्रकट दिनाच्या दिवशी विशिष्ट पद्धतीने दत्तगुरूंची पूजा आणि सेवा करावी. त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आता दत्तगुरूंच्या या 16 अवतारांच्या पूजेविषयी जाणून घेण्याआधी दत्तगुरूंचे हे 16 अवतार कोणते आहेत ते तर माहीत असायला हवं. आणि या अवतारांची अवतार तिथी म्हणजे कोणत्या तिथीला दत्तगुरूंनी हे अवतार धारण केले तेही माहीत असायला हवं. तर ते आधी जाणून घेऊ. दत्तगुरूंच्या 16 अवतारांपैकी सगळ्यात पहिला अवतार म्हणजे योगीराज अवतार. या अवताराविषयी सांगायचं झालं तर अत्रि ऋषी अनुसयेसह हिमालयात तपश्चर्या करत असताना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला अत्रींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला. हाच तो योगीराज अवतार. हा एकमुखी आणि विष्णूसारखाच दिसणारा अवतार होता. लोकांचे जीवन योग मार्गाने सुखी केले म्हणून या अवताराला योगीराज अवतार म्हटलं गेलंय. त्यानंतर अत्रिवरद अवतार. कार्तिक शुद्ध प्रतिपदा. अति ऋषींनी भूक तहान विसरून 100 वर्ष एका पायावर उभं राहून रूट पर्वतावर तप केलं. त्यांनी पुत्रप्राप्तीची अभिलाषा बाळगली आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश अवतरले. आणि आपण एकाचे ध्यान करीत असताना 3 देव कसे प्रकट झाले हा विचार अत्री करू लागले. तेव्हा भगवंत आम्ही तिघे एकच आहोत असं त्यांना म्हणाले. हाच तो अत्री त्रिवरात अवतार. हा अवतार 6 हातांचा, तेजस्वी आणि हसतमुख होता. त्यानंतर दत्तात्रय अवतार. कार्तिक कृष्ण द्वितीयेला अत्री ऋषींना देवांनी आशीर्वाद मागण्यास सांगितला. तेव्हा तुमच्यासारखा पुत्र मला हवा असा अत्रींनी मागितलं. तेव्हा देवांच्या आशीर्वादाने बालरूपात दत्त अवतरले. हाच दत्तगुरूंचा दत्तात्रय नामक तिसरा अवतार. कार्तिक कृष्ण द्वितीयेला हा तेजस्वी, मोहक आणि सुंदर अवतार झाला. त्यानंतर कालाग्निशमन अवतार. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेचा हा अवतार. दत्तात्रय अवतारानंतर आपल्याला ओरसपुत्र व्हावा म्हणून अत्री ऋषी पुन्हा उग्र तप करू लागले आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात कालाग्नय प्रकटला आणि अंगाचा दाह सुरू झाला. तेव्हा त्या दाह शांत करण्यासाठी साक्षात भगवंत प्रकटले आणि भगवंताचे ते रूप शीतल होते. हाच तो कालिक्षीमगन अवतार होय. हा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झाला. योगीजन वल्लभ अवतार. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला हा अवतार देखील मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेलाच झाला. कालक्षेमन अवतार प्रकटल्यावर या अवताराचे दर्शन घेण्यास देव, ऋषी, गंधर्व, यक्ष, किन्नर जमा झाले आणि दत्तात्रयांनी बालरूप सोडून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले. हाच तो योगीजन वल्लभ अवतार होय. त्यानंतर लीला विशंबर अवतार. पौष शुद्ध पौर्णिमेचा हा अवतार. लोककल्याणार्थ दत्तगुरूंनी लीला विशंबर नामक अवतार घेतला. त्यावेळी लोकांची अनानदशा झाली होती. राजकर्ते फसवत होते, लुबाडत होते. जनता हैराण झाली होती. त्यामुळे दत्तात्रयांनी हा लीला विशंबर अवतार धारण केला. तो दिवस पौष शुद्ध पौर्णिमेचा होता. 7वा अवतार होता सिद्धराज अवतार. हा माघ शुद्ध पौर्णिमेचा दिवस. सिद्धांताचे गर्वहरण करण्यासाठी दत्तगुरूंनी बद्रिका वनात कुमार रूप धारण केले. हाच तो सिद्धराज. हा श्री दत्ताचा 7वा अवतार. बद्रिका वनात गेल्यावर दत्तगुरूंना अनेक सिद्ध दिसले. त्याचं गर्वहरण करण्यासाठी अनेक चमत्कार करून सिद्धांना योग दीक्षा देऊन श्री दत्तांनी धन्य केले. हा दिवस होता माघ शुद्ध पौर्णिमेचा. त्यानंतर ज्ञानसागर अवतार. हा फाल्गुन शुद्ध दशमीचा दिवस. फाल्गुन शुद्ध दशमी तिथीला दत्तात्रयांनी ज्ञानसागर अवतार धारण केला. हा अवतार 8वा अवतार होय. सिद्धीला कामनेने स्पर्श करू नये हे पटवण्यासाठी फाल्गुन शुद्ध दशमीला दत्तगुरूंनी ज्ञानसागर हा 8वा अवतार धारण केला. विश्वभरावधूत अवतार. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा हा अवतार आहे. योगीजनांना ग्राम या भिक्षाचार मंत्राचा उपदेश देण्यासाठी श्री दत्तांनी विश्ववधूत हा अवतार धारण केला. हा 9वा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला सिद्धांना बोध देण्यासाठी घेतला होता. मायामुक्त वधूत अवतार. वैशाख शुद्ध चतुर्दशीला गुरु दत्तगुरूंनी मायामुक्त वधूत अवतार धारण केला. भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम, श्रद्धा, दृढ निश्चय पाहण्यासाठी हा 10वा अवतार श्री दत्तगुरूंनी घेतला. त्यानंतर मायायुक्त वधूत अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला
मायायुक्त अवतार नामक अवतार श्री दत्तगुरूंनी घेतला. या अवतारात एक सुंदर योगमाया दत्तगुरूंच्या मांडीवर आहे. त्यानंतर आदिगुरु अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेचा हा अवतार मदालसेचा पुत्र अलर्क याला योग आणि तत्वज्ञानाची शिकवण आणि उपदेश देण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी 12वा आदिगुरु हा अवतार घेतला. शिवरूप अवतार श्रावण शुद्ध अष्टमीला दत्तगुरूंनी शिवरूप हा अवतार घेतला. या 13व्या अवतारात दत्तगुरू हे काळ्या आवळीच्या वृक्षाखाली संस्काररहित अवस्थेत अवतरले. देवदेवेश अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला दत्तगुरूंनी 14वा अवतार घेतला. हा अवतार देवदेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर दिगंबर अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी दिगंबर नावाचा अवतार घेतला. यदुराजाला जेव्हा दिगंबर भेटले तेव्हा यदुराजाला त्यांनी आपण 24 गुरु आणि 3 उपगुरु यांच्यापासून काय शिकलो ते सांगितले. त्यानंतर दत्तगुरूंचा 16वा अवतार म्हणजे कमललोचन अवतार आणि हा अवतार दत्तगुरूंनी घेतला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला. दत्तगुरूंच्या या 16 अवतारांचं नित्यस्मरण केलं असता सर्व पाप नाहीसे होतात. आता बघूया दत्तगुरूंच्या या 16 अवतारांची पूजा कशी करायची आणि अवतारांचं स्मरण कसं करायचं. दत्तगुरूंच्या या 16 अवतारांची पूजा ही त्या त्या तिथीला करायची. दत्तात्रयांचे हे 16 अवतार वेगवेगळ्या महिन्यात आणि वेगवेगळ्या तिथींना प्रकटलेले आहेत. मग त्या त्या अवतारांच्या त्या त्या प्रकट दिनी दत्तगुरूंची पूजा आणि सेवा करावी. प्रत्येक जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा फोटो पाटावर मांडावा. या फोटोला पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार घालावा. केशरी चंदनाचा टिळा लावावा. धूप अगरबत्ती दाखवावी. पिवळा चाफा किंवा गोंड्याचं फूल दत्तगुरूंना वाहने आणि मनोभावे नमस्कार करणे. ज्या अवतारांची जयंती असेल ते नाव 108 वेळा मनपूर्वक पठण करणे. उदाहरणार्थ जर अत्रिवरद या अवताराची जयंती असेल तर ओम अत्रिवरदाय नमः या प्रकारे जप करावा. शेवटी खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि दत्तात्रयाची आरती करावी. श्रद्धा भक्तीपूर्ण अंतःकरणाने या प्रकारे दत्तगुरूंची पूजा आणि स्मरण केलं असता आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो आणि जीवनामध्ये सुख प्राप्ती होते. धन्यवाद.